Okay friends, today we have started the another one article belongs to the morphology of flowering plant. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण मॉर्फोलॉजी ऑफ रूट्स अँड इट्स फंक्शन इथपर्यंतचा पार्ट्स कंप्लीट केलेला आहे. आज आपण मॉर्फोलॉजी ऑफ स्टेम स्टार्ट करतोय. तर स्टेम स्टार्ट करण्याच्या पूर्वी जे काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रूट्स पाहिलेले आहेत याच्यासोबत डिफरन्शिएट कॅरेक्टर आपण स्टडी करणार आहेत. म्हणून दोघांचं कंपॅरेटिव्ह अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय स्टेम? So stem is the ascending parts of plant axis which develops from the plumule of embryo is known as the stem. केव्हा स्टेमची जर डेफिनेशन विचारलं तर दोन शब्द लक्षात ठेवायचं. स्टेम हा प्लांट ॲक्सिसचा असेंडिंग पार्ट आहे की डिसेंडिंग पार्ट आहे? असेंडिंग पार्ट. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट, स्टेम इज द असेंडिंग पार्ट्स ऑफ स्टेम is ascending parts of plant axis. आपण प्रीवियस लेक्चरमध्ये प्लांट ॲक्सिस कशाला म्हटलं? द सेंट्रल cylindrical portions of the plant that is known as the plant axis. म्हणजेच प्लांट्समध्ये जो सेंट्रलला सिलेंड्रिकल जो मेन ॲक्सिस असतो त्या ॲक्सिसला काय म्हणतो आपण? प्लांट ॲक्सिस. आणि ज्या प्लांट ॲक्सिसमध्ये जो असेंडिंग ग्रोथ करणारा पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण? शूट सिस्टीम. आणि डिसेंडिंग पार्ट जो असतो त्याला काय म्हटलं आपण? रूट सिस्टीम. तर वाक्य असं लक्षात ठेवा, जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल ही रूट्स म्हटलं, सॉईल सरफेस म्हटलं, तर या सॉईल सरफेसपासून अपवर्ड डायरेक्शनला जी ग्रोथ होते याला आपण काय म्हटलं होतं? करेक्ट, शूट सिस्टीम असं म्हटलं. आणि जे डाऊनवर्ड डायरेक्शनला होता त्यांना काय म्हटलं आपण? रूट सिस्टीम. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, स्टेम हा ॲबोव द सॉईल सरफेस असतो की बिलो द सॉईल सरफेस असतो? ॲबोव द सॉईल. म्हणजे यांची ग्रोथ ही डाऊनवर्ड डायरेक्शन होते की अपवर्ड डायरेक्शन होते? अपवर्ड. म्हणून याला शब्द वापरायचं, स्टेम इज द असेंडिंग पार्ट्स ऑफ प्लांट ॲक्सिस. आणि जो पार्ट कुणापासून डेव्हलप होतो? विच डेव्हलप्स फ्रॉम. कुणापासून डेव्हलप होतं? डेव्हलप्स फ्रॉम प्लिम्यूल. पाहिलं आपण, रॅडिकल अँड प्लिम्यूल इज द पार्ट्स ऑफ, correct, embryo axis, and embryo axis is the parts of embryo which is present inside the seed. correct. previous lecture मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स मध्ये हा पार्ट्स कंप्लीट केला आहे. तर सिंपल डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेम? स्टेम इज द ascending part of plant axis which develops from the plumule of embryo during the germination of seed. जेव्हा कोणतंही सीड आपण सॉईल सरफेसमध्ये ज्यावेळेस बरीड करतात आणि जेव्हा ते सॉईलमध्ये सीड जर्मिनेट होतं तेव्हा रॅडिकलपासून रूट डेव्हलप होतं आणि प्लिम्यूलपासून शूट डेव्हलप होतं. आणि शूटमध्ये जो पहिला पार्ट डेव्हलप होतो त्या पार्टचं नाव काय असतं? स्टेम. म्हणून स्टेमची डेव्हलपमेंट करणारा पार्ट कोणता? प्लिम्यूल. दोन्ही शब्द डेफिनेशन्समध्ये लक्षात ठेवायचा. सो सिंपल डेफिनेशन, स्टेम इज द ascending parts of plant axis which develop from the plumule of embryo during the germination of seed is known as the stem. याच्यानंतर जर आपण स्टेमचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं तर स्टेमकडे पाहून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. स्टेमचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, स्टेम इज अ पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक. स्टेम जर पाहिलं आपण तर स्टेमला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक का म्हटलं? फोटो मीन्स लाईट. दोज प्लांट पार्ट विच इज एक्सपोज्ड इनसाइड द सनलाईट. सनलाईटमध्ये एक्सपोज होत आहे किंवा इट ग्रोज टुवर्ड द सनलाईट. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढतो आहे म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक. रूटमध्ये आपण शब्द काय वापरला होता? रूट इज द निगेटिव्हली फोटोट्रॉफिक बिकॉज इट ग्रोज अवे फ्रॉम द सनलाईट, अवे फ्रॉम द सन. सनच्या अवे डायरेक्शननं किंवा सनलाईटच्या अपोजिट डायरेक्शननं ग्रोथ होतात म्हणून त्यांना आपण निगेटिव्हली म्हटलं. पण स्टेम जर पाहिलं तर स्टेम हा कुठे एक्सपोज होतो? इनसाइड द सॉईल, सॉरी, इन द एक्सपोज्ड सनलाईट. सनलाईटमध्ये जर एक्सपोज होत असेल तर हा पॉझिटिव्हली असेल की निगेटिव्हली? करेक्ट.
पॉझिटिव्हली. म्हणून स्टेमचं फर्स्ट कॅरेक्टर, स्टेम इज द पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक बिकॉज विच ग्रोज टुवर्ड द सनलाईट और विच इज एक्सपोज्ड इनसाइड द सनलाईट. दुसरा पार्ट, द स्टेम इज द निगेटिव्हली. मग निगेटिव्हली कोण असेल हा? निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक. हायड्रोट्रॉफिक कुणाला म्हटलं आपण? ग्रोज टुवर्ड द सोर्स ऑफ वॉटर. रूट्स ह्या कुणाकडे असतात? सोर्स ऑफ वॉटरकडे काय करतात? ग्रोथ होतात. पण त्याला पॉझिटिव्हली आपण हायड्रोट्रॉफिक म्हटलं होतं. इनसाइड द सॉईल डीप डाऊनमध्ये ते ग्रोथ होतात म्हणून पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. स्टेमचे अपोजिट कॅरेक्टर. स्टेम पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक असतात, स्टेम निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक. नाव दीज आर द फर्स्ट कॅरेक्टर. व्हॉट इज द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ स्टेम? स्टेम इज द पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक. याचाच अर्थ स्टेम हे सनलाईटमध्ये प्रेझेंट असतात आणि ते सॉईलच्या अपोजिट डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शननं ग्रोथ करतात. आणि जे सोर्स ऑफ वॉटरच्या डायरेक्शननं ग्रोथ होतात का? नाही आहेत. म्हणून या दोन टर्म निगेटिव्हली आणि याला म्हणायचं पॉझिटिव्हली. याच्यानंतर पहा सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर, स्टेम इट पजेजेस नोड अँड इंटरनोड. स्टेम जर पाहिला तर स्टेमवर जो मेन कॅरेक्टर्स आहे, स्टेम इट पजेजेस नोड अँड इंटरनोड. स्टेम जर पाहिलं तर स्टेमचं सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर इथं असेल, इट पजेजेस नोड अँड इंटरनोड. स्टेम असेल तर नोड आणि इंटरनोड असायलाच पाहिजे. जी आपण रूटमध्ये कॅरेक्टर पाहिलं, रूट डू नॉट पजेजेस नोड अँड इंटरनोड. कधीही आपल्याला रूटवर नोड आणि इंटरनोड पाहायला भेटत नाहीत. पण नोड आणि इंटरनोड हे जर कॅरेक्टर कुणाचं असेल तर स्टेमचं, तर सर्वात महत्त्वाचं हे स्टेटमेंट विसरायचं नाही आहे, कारण याच्यावर भरपूर सारा या ठिकाणी डेटा आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायचा आहे. नोड अँड इंटरनोड. नोड अँड इंटरनोड इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. मग कशाला म्हणतात तो नोड? नोड इज द पार्ट of stem where the lateral branches, where the lateral appendages growth or leaf which is developed in those part, that part is known as the node. Simple. Node is the place present down the stem where the solen part or where the leaf or branch it becomes arise, that part is known as the node. Node असेल तर लीफ डेव्हलप होतं, किंवा नोड असा पार्ट्स आहे जिथून लॅटरल ब्रँच डेव्हलप होईल, नोड असा पार्ट्स आहे जिथून बर्ड डेव्हलप होईल. म्हणजेच नोड इज द पार्ट प्रेझेंट ऑन द स्टेम where leaf or lateral appendages it becomes develop, that part is known as the node. जर आपण काही प्लांट्स पाहिलं, जर बांबूचं तुम्ही एक्झाम्पल पाहिलं किंवा शुगर केन पाहिलं, तर काही प्लांटच्या स्टेमवर नोड हे प्रॉमिनंट असतात. म्हणजेच काही स्टेम जर पाहिलं तर नोड्स हे कॉन्सिपिक्युअस असतात, ठळक आपल्याला दिसायला लागतात. पण काही प्लांट्समध्ये नोड आणि इंटरनोड हे इनकॉन्सिपिक्युअस असतात, म्हणजे प्रॉमिनंटली आपल्याला ओळखायला येत नाहीत की नोड आणि इंटरनोड हा पार्ट. पण जर आपण शुगर केन किंवा बांबूचं एक्झाम्पल पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल, असं सपोज हा जर स्टेमचा पार्ट्स असेल तर या ठिकाणी असा सोलन पार्ट तुम्हाला पाहायला भेटेल, किंवा ज्या ठिकाणी नोड आणि इंटरनोड डिफरन्शिएट पाहायला भेटतील. शुगर केन असेल तर या पार्टला काय म्हणतो आपण? नोड. हा ही पार्ट कोणता झाला? नोड. मग या मिडल पार्टला काय म्हणतो आपण? इंटरनोड. So node and internode is the characteristics of stem. What is a node? Node is the part place present on the stem where the lateral branch or leaves it becomes arise. That part is known as the node, and those portions part present between the two successive node, that part is known as the internode. जर आपण कॅबेज पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये प्रॉमिनंटली बर्ड किंवा प्रॉमिनंट नोड अँड इंटरनोडमध्ये ॲक्झिलरी बर्ड जेव्हा आपण स्टडी करणार आहेत त्यावेळेस त्या नोडसाठी आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर्स पाहणार आहेत. फक्त तिथं वाक्य लक्षात ठेवा, नोड अँड इंटरनोड इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. याच्यानंतर पहा, नोड असेल तर नोडवर कोणता पार्ट प्रेझेंट असतो? लॅटरल ब्रँच. म्हणून या ठिकाणी असं वाक्य लक्षात ठेवायचं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ नोड दॅट स्टेम इट प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन. दॅट्स वाय द स्टेम इज नोन ॲज द हेटेरोजिनस. हेटेरोजिनस
शब्द कुठे गेलेला आहे इंट्रोडक्शन्समध्ये. रूटला आपण काय म्हटलं होमोजिनस. करेक्ट. का म्हटलं आपण होमोजिनस? because root it develops the lateral branches but that part is known as the root. primary, secondary, tertiary म्हणजेच सिमिलर टाईप ऑफ ऑर्गन डेव्हलप करणारा पार्ट जर असेल तर त्यांना आम्ही काय म्हणतो होमोजिनस. म्हणजे रूट्सवर फक्त रूट्सच डेव्हलप होतात पण रूटला काय म्हटलं मी होमोजिनस. पण स्टेमचा जर विचार केला तर स्टेम इज द पार्ट्स ऑफ शूट सिस्टीम अँड शूट सिस्टीम आर द हेटेरोजिनस बिकॉज इज डेव्हलप द डिसिमिलर ऑर्गन. करेक्ट. आता पहा स्टेम हा काय आहे हेटेरोजिनस बिकॉज द स्टेम विच प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन. लाईक स्टेमवर लीफ येतात, स्टेमवर बड असते, स्टेमवर लॅटरल ब्रँचेस आहेत, स्टेमवर फ्लावर्स आहेत. म्हणजेच स्टेम इट प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन ॲज द हेटेरोजिनस. स्टेमचं पहिलं कॅरेक्टर काय स्टेम इज द असेंडिंग पार्ट्स ऑफ प्लांट ॲक्सिस. सेकंड विच डेव्हलप फ्रॉम द प्लिम्युल ऑफ एम्ब्रियो ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड. नाव इट possesses node and internode. It is the positively phototropic, negatively geotrophic and hydrotrophic. Now these are the heterogeneous because it produce the dissimilar organ. Now it is also known as the stem whenever it produce the lateral branches but that branches which is originated from the outer tissue. जेव्हा स्टेमवर लॅटरल ब्रँच डेव्हलप होतात ते आउटर टिश्यूपासून डेव्हलप होतात. म्हणून इथे एक सायंटिफिकली टर्म आपण वापरतात दॅट इज नोन ॲज द एक्झोजिनियसली. एक्झोजिनियसली. जर सपोज या ठिकाणी हा स्टेमचा पार्ट्स आहे इथून जर लॅटरल ब्रँच डेव्हलप होत असेल तर ते आउटर टिश्यूपासून डेव्हलप होते. कुठून होते आउटर टिश्यूपासून डेव्हलप होते आणि आउटर सरफेस असेल तर त्याला शब्द काय वापरतो आपण एक्झोजिनस. मग लॅटरल ब्रँचेस डेव्हलप्स ऑन द स्टेम that is developed from the outer tissue. That's why these are also known as the exogenous. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे रूट्समध्ये जे लॅटरल ब्रँचेस डेव्हलप होतात त्या एक्झोजिनस असतात की एंडोजिनस असतात? बरोबर आहे एंडोजिनसली. कशापासून डेव्हलप होतात पेरिसायकल. करेक्ट. नीटला क्वेश्चन्स विचारलेला आहे पेरिसायकलपासून जी लॅटरल ब्रँच डेव्हलप होते ते कुणामध्ये रूट्समध्ये आणि तो इनर रिजनमध्ये आहे म्हणून त्याला एंडोजिनस म्हटलं. पण स्टेमचं जर कॅरेक्टर विचारलं तर स्टेमवर ज्या लॅटरल ब्रँचेस डेव्हलप होतात त्या आउटर टिश्यूपासून डेव्हलप होतात, आउटर रिजन्सपासून डेव्हलप होतात आणि आउटरलाच इथं आपण शब्द काय वापरतो आपण एक्झिट बाहेरच्या साईडनं. म्हणजेच आउटर टिश्यूपासून लॅटरल ब्रँचेस स्टेमवर डेव्हलप होतात म्हणून याला काय म्हणतो आपण एक्झोजिनियसली. सो लॅटरल ब्रँचेस इज डेव्हलप फ्रॉम द आउटर टिश्यू दॅट इज कॉल्ड एज द एक्झोजिनस. स्टेम इट प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द हेटेरोजिनस. याच्यानंतर पहा स्टेम विच कन्सिस्ट ऑफ अ बर्ड. स्टेमवर पुन्हा कोणता पार्ट्स असतो पहा स्टेम इट possesses द बर्ड. सो व्हॉट इज अ बर्ड? बर्ड म्हटलं तर आपल्या लक्षात येतं बर्ड इज द इमॅच्युअर फ्लावर. बर्ड म्हणजे आपण ज्याला कळी असं म्हणतात पण ॲक्च्युअली इथं आपल्याला अर्थ वेगळा लक्षात ठेवायचा आहे. बर्ड ही कशाला म्हणतो आपण इथं जर आपण हा विचार केला हा शुगर केन आहे तर या ठिकाणी असा एक पार्ट्स असतो त्याला आपण बर्ड असं म्हणतात. आता बर्ड कुणाला म्हणायचं तर बर्ड इज द कॉम्पॅक्ट condensed immature part present on the stem which develop the lateral branches which develop the flower which develop the leaf. आता या सर्वांना डेव्हलप करणारी इमॅच्युअर कंडेन्स्ड पार्ट जो स्टेमवर प्रेझेंट असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण बर्ड. सो व्हॉट इज कशाला म्हटलं आपण बर्ड? बर्डची डेफिनेशन जर पाहिलं आपण तर बर्ड इज द पार्ट्स ऑफ स्टेम बट दॅट बर्ड इज द ग्रोईंग पॉईंट, बर्ड इज द कॉम्पॅक्ट पार्ट, बर्ड इज द कंडेन्स्ड पार्ट, बर्ड इज द इमॅच्युअर यंग शूट. आता या सर्व शब्दांना जर एकत्रित घेतलं तर पहिला वर्ड लक्षात ठेवा बर्ड इज अ कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड यंग शूट consisting growing point overlapped by the immature leaf is known as the bird.
एक एक शब्द लक्षात ठेवा. बड हा कोणता पार्ट्स आहे? बड ही कॉम्पॅक्ट असतात. कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड यंग शूट. यंग शूट म्हटलं तर कन्सिस्टिंग अ ग्रोईंग पॉईंट. कन्सिस्टिंग ग्रोईंग पॉईंट. ग्रोईंग पॉईंट म्हणजे ग्रोथ करणारा. बड इज द कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट म्हणजेच इमॅच्युअर, कंडेन्स्ड टू स्टॉप असणारी ग्रोथ आहे. यंग शूट पुढे चालून डेव्हलपमेंट होणारा पार्ट्स आहे. यंग शूट कन्सिस्टिंग ऑफ अ ग्रोईंग पॉईंट विच ओव्हरलॅप्ड बाय. याला जी ओव्हरलॅप केलं असतं ते कोणी केलं असतं? इमॅच्युअर लीफ. ज्यावेळेस आपण कुठलाही पार्टचं डेव्हलप होण्याच्या आधीची जर पार्ट्स पाहिला आपण तर त्या पार्टला काय म्हणतो आपण? बड. थोडक्यात जर आपण एखादा शूट सिस्टीमचा पार्ट्स पाहिला, फॉर एक्झाम्पल हे स्टेम आहे, या स्टेमवर इथं नोड आहे आणि या नोडच्या रिजन्समध्ये जर या ठिकाणी इथं बड असेल तर ही बड ॲक्च्युअल इथून डेव्हलप करणारी शूट सिस्टीमचा पार्ट्स आहे. मग ही कोणत्या कंडिशनमध्ये आहे? यंग कंडिशनमध्ये आहे. ही ग्रोथ करते म्हणजे याच्यात कोणता पॉईंट आहे? ग्रोईंग पॉईंट आहे. यांच्यानंतर इनिशियल इमॅच्युअर त्याच्यावर काय ओव्हरलॅप केलं असतं? लीफ ओव्हरलॅप केलं असतं. मग अशा कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड यंग शूट ग्रोईंग पॉईंट असणाऱ्या पार्टला जे ओव्हरलॅप केलेलं इमॅच्युअर लीफ असतं तर या सर्व पार्टला मिळून एकच शब्द वापरतो आपण, दॅट इज नोन एज द बड. तर सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायचा. व्हॉट इज मीन बाय बड? इनिशियली बड इज द पार्ट्स ऑफ स्टेम. दुसरं वाक्य, बड इज द कॉम्पॅक्ट condensed young shoot consisting a growing point which is overlapped by the immature leaf. That part is known as the bud. Now this bud broadly classified into the main two types. जर स्टेमवर बर्ड विचारलं तर लक्षात ठेवायचं, ऑन द स्टेम द बर्ड्स विच हॅव्हिंग द मेन टू टाईप्स. कोणत्या बेसिसवर? डिपेंडिंग अपॉन द डेव्हलपमेंट. जेव्हा बर्ड हा कोणता पार्ट डेव्हलप करतो याच्यानुसार बर्डचं जर आपण क्लासिफिकेशन्स केलं तर बर्डच्या मेन दोन टाईप्स लक्षात ठेवायचं. बर्ड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इन टू द मेन टू टाईप्स. फर्स्ट वन इज द, कोणती बर्ड म्हटलं मी? व्हेजिटेटिव्ह बर्ड. व्हेजिटेटिव्ह बर्ड. and second one is known as the floral bird. याचंच दुसरं नाव आहे reproductive bird. So how many types of bird? Birds are broadly classified into the main two types. First one is the vegetative bird and second one is the floral bird, or which is also known as the reproductive bird. शब्दातच अर्थ आहे व्हेजिटेटिव्ह बर्ड. कुणाला म्हणतात हो व्हेजिटेटिव्ह बर्ड? इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं आपण, जे ॲक्च्युअल जर आपण ट्रू प्लांट्स ऑर्गन्स म्हटलं, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, फ्रूट आणि सीड, या सर्व पार्टला काय म्हटलं आपण? पार्ट्स ऑफ एंजिओस्पर्मिक प्लांट्स. पण यांचं बेसिक क्लासिफिकेशन किती पार्ट्समध्ये केलं? दोन. एकाला म्हटलं आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसऱ्याला रिप्रोडक्टिव्ह पार्ट. तोच शब्द इथं रिपीट करतोय मी. व्हेजिटेटिव्ह बर्ड, those bird which develop the vegetative organ or vegetative parts of the plant, that is known as the vegetative bird. म्हणजेच जर सपोज ही बर्ड आहे आणि या बर्डपासून व्हेजिटेटिव्ह ऑर्गन डेव्हलप झाला तर व्हेजिटेटिव्ह ऑर्गन कोणते आहेत? रूट हा व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहे, स्टेम हा व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहे, लीफ हा व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहे. म्हणजेच इथून ज्यावेळेस आपण जर्मिनेशन करताना रूट डेव्हलप झाला तर काय म्हणणार आपण इथं? व्हेजिटेटिव्ह बर्ड. किंवा यांच्यापासून स्टेमच्या लॅटरल ब्रँचेस डेव्हलप झाल्या, व्हेजिटेटिव्ह बर्ड. किंवा याच्यावर हे ग्रोईंग लीफ डेव्हलप झालं तर बर्ड कोणते झालं? व्हेजिटेटिव्ह बर्ड. सिम्पल टर्म, द बर्ड विच डेव्हलप द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन, दॅट्स वाय दिस बर्ड इज नोन एज द व्हेजिटेटिव्ह बर्ड. अँड सेकंड वन इज नोन एज द फ्लोरल बर्ड. शब्दात अर्थ आहे द बर्ड विच डेव्हलप द फ्लावर. फॉर एक्झाम्पल इथे इमॅजिन करा अजून एक बर्ड आहे आणि या बर्डपासून पुढे चालून या ठिकाणी जर हा फ्लावर डेव्हलप झाला तर या बर्डला काय नाव देणार तुम्ही? फ्लोरल बर्ड. द बर्ड विच डेव्हलप द फ्लावर, दॅट्स वाय दिस बर्ड इज नोन एज द फ्लोरल बर्ड, और विच इज ऑल्सो नोन एज द रिप्रोडक्टिव्ह बर्ड, बिकॉज फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन.
म्हणून फ्लोरल बर्डचं दुसरं नाव काय, रिप्रोडक्टिव्ह बर्ड. तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणते पार्ट लक्षात ठेवायचं पहा. व्हॉट इज माय बर्ड. बर्ड इज द कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड यंग शूट कन्सिस्टिंग अ ग्रोईंग पॉइंट ओव्हरलॅप्ड बाय द immature leaf is known as the bud. Is the characteristics of stem. Now these birds are broadly classified into the main two type. One is the vegetative, another one is the floral or reproductive. Those bird which develop the vegetative organ, that's why this bird is known as the vegetative bird, and those bird which develop the flower, that's why this bird is known as the floral or reproductive bird. याच्यानंतर परत पहा. Vegetative birds are again broadly classified into the main four types. पहा, व्हेजिटेटिव्ह जर बर्ड पाहिला आपण तर व्हेजिटेटिव्ह बर्डमध्ये जी फर्स्ट बर्ड आहे याला म्हणतो आपण अपायकल बर्ड, विच इज ऑल्सो नोन ॲज द, त्याला दुसरं नाव आहे टर्मिनल बर्ड. पहा, व्हेजिटेटिव्ह बर्डच्या किती टाईप्स पडल्या, 4. त्यात फर्स्ट कोणती आहे, अपायकल बर्ड किंवा त्यालाच काय म्हणायचं, टर्मिनल बर्ड. दुसरी आहे ज्याला मी म्हटलं ॲक्झिलरी बर्ड. थर्ड आहे ज्याला मी म्हटलं ॲसेन्सरी बर्ड, ॲसेन्सरी बर्ड. आणि लास्ट फोर्थ वन आहे ज्याला म्हटलं मी ॲडव्हेंटेशियस, ॲडव्हेंटेशियस बर्ड. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ बर्ड. Vegetative bird further classified into the main 4 types of bird. First one apical bird, second one axillary bird, third one accessory bird, and last one that is called like the adventitious bird. तर बर्डच्या या 4 टाइप्स मधील फर्स्ट लक्षात ठेवा काय नाव दिले इथं, अपायकल बर्ड. कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन. पा बर्ड हे ॲक्च्युअल त्या पार्ट्सवर कुठे प्रेझेंट आहे म्हणजेच काय आहे, पोझिशनच्या बेसिसवर जर पाहिलं तर या बर्डला जर आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलं, पा हा मेन स्टेम, या स्टेमच्या पार्ट्सवर नोड आहे इंटरनोड. या नोडमध्ये सपोज या ठिकाणी इथं हा लीफ डेव्हलप झाला, मग लीफ आणि या ठिकाणी स्टेम याच्यामध्ये जो अँगल असतो ह्या अँगलला म्हणायचं एक्झाईल. काय म्हणायचं, एक्झाईल. आणि जो ॲट द टर्मिनल पोझिशन किंवा या ठिकाणी अपेक्स आहे, स्टेमचा इथं अपेक्स आहे तर टीपला आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, अपेक्स. आता पहा फर्स्ट बर्डचं नाव काय दिलं, अपायकल बर्ड. अपायकल बर्ड इज ऑल्सो नोन ॲज द टर्मिनल बर्ड. पा डायग्राममध्ये इथं लक्षात ठेवायचं स्टेमच्या अपेक्सला किंवा या स्टेमपासून ह्या लॅटरल ब्रँचेस डेव्हलप झाल्या तर लॅटरल ब्रँचेसच्या टीपला दोज बर्ड विच इज प्रेझेंट ॲट द टीप और अपेक्स इज नोन ॲज द अपायकल और टर्मिनल बर्ड. अशी बर्ड जे स्टेमच्या अपेक्सला, टीपला, टर्मिनल साईडला, टोकांकडे जी प्रेझेंट आहे त्या बर्डला काय म्हणायचं, अपायकल बर्ड. द बर्ड इज प्रेझेंट टुवर्ड द अपेक्स इज नोन ॲज द अपायकल बर्ड. और दिस बर्ड प्रेझेंट टुवर्ड द टीप, टर्मिनल पोझिशनला सर्वात एंडिंगला जे असेल तर यांना काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड लाईक द टर्मिनल बर्ड. सो अपायकल बर्ड इज ऑल्सो नोन ॲज द टर्मिनल बर्ड. सेकंड काय म्हटलं, द एक्झिलरी बर्ड. पा एक्झाईल कुणाला म्हटलं, द अँगल प्रेझेंट बिटवीन द लीफ अँड स्टेम, या दोघांच्या मध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणलं जायचं, एक्झाईल. आणि एक्झाईलच्या पोझिशनमध्ये जर बर्ड असेल, the bird is present in the exile of leaf, the bird is present in the exile of leaf, such type of bird is known as the auxiliary bird. याच बर्डला काय म्हटलं मी, auxiliary bird. आणि मेन या दोनच बर्ड्स असतात. मेन व्हेजिटेटिव्ह बर्डमधल्या 2 बर्ड लक्षात ठेवा, एक अपायकल आणि दुसरा ॲक्झिलरी. पुन्हा पुन्हा शब्द येणार आहे. बर्ड कोणत्या रिजन्सवर असतो, नोडवर. पण बर्ड कोणत्या पोझिशनवर आहे, टीपला असेल तर टर्मिनल, एक्झाईलमध्ये असेल तर ॲक्झिलरी बर्ड. मेन या 2 टाईप. याच्यानंतर आपण 2 टाईप सांगितल्या, एकाचं नाव ॲसेन्सरी आणि दुसरं ॲडव्हेंटेशियस. पा काय डिफरन्स आहे. इन सम टाईम दोज बर्ड विच इज प्रेझेंट, आता पा हा सपोज स्टेम, हा नोड, हा इथं लीफ, या लीफवर इथं एक्झाईल,
कोणती बड असेल? ॲक्झिलरी बड. आणि या ॲक्झिलरी बडच्या इन सम केस द बड इज प्रेझेंट ऑन आयदर साइड्स ऑफ ॲक्झिलरी बड. म्हणजेच या ॲक्झिलरी बडच्या साईडला जेव्हा काही प्लांट्समध्ये आपल्याला बड पाहायला भेटतात तेव्हा अशा बडला काय म्हणायचं? ॲसेन्सरी बड. What is the accessory bird? The bird is present on either side of axillary bird or just near the axillary bird. Such type of bird is known as the accessory bird. कुणाला म्हटलं accessory bird? The bird is present just near or either side of axillary bird. Such type of bird is known as the accessory bird. And last, adventitious bird. In some plant, occasionally those bird which is present on some part other than node. नोड शिवाय काही पार्ट्सवर जर बर्ड असेल तर अशा बर्डला कोणती बर्ड म्हणतो आपण? ॲडव्हेंटेशियस बर्ड. काय म्हटलं पा? द बर्ड इज प्रेझेंट ऑकेजनली, द बर्ड इज प्रेझेंट ऑन द स्टेम और रूट और लीफ अदर दॅन नोड. नोड शिवाय कोणत्या पार्ट्सवर जर बर्ड असेल तर अशा बर्डला काय म्हणतो आपण? ॲडव्हेंटेशियस बर्ड. अँड सच टाईप ऑफ बर्ड मोस्टली प्रेझेंट इन द लीफ अँड रूट. मोस्ट ऑफ रूट आणि लीफमध्ये जी बर्ड असते त्या बर्डला काय म्हणतो आपण? ॲडव्हेंटेशियस बर्ड. तर इथं मला मेन दोन पॉईंट लक्षात ठेवायच्यात. कोणत्या दोन टाईपच्या बर्ड आहेत? व्हेजिटेटिव्ह बर्ड आणि रिप्रोडक्टिव्ह बर्ड. याच्या थोडंसं डिटेलमध्ये गेलात तर व्हेजिटेटिव्हच्या 4 बर्ड नाव लक्षात. नावमधील पहिलं अपायकल, ॲक्झिलरी, ॲसेन्सरी, ॲडव्हेंटेशियस. यातल्या मेन 2च बर्ड, एकाचं नाव अपायकल आणि दुसरं ॲक्झिलरी. यांच्यामध्ये अपेक्सला प्रेझेंट आहे म्हणून अपायकल, ॲक्झाईलमध्ये प्रेझेंट म्हणून ॲक्झिलरी, ह्या 2. याच्यानंतर पहा, ॲक्झिलरीच्या आयदर साईड, दोन्ही साईडनं किंवा टीपला प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं? ॲसेन्सरी. आणि जे बर्ड अदर दॅन नोड सोडून दुसऱ्या ठिकाणी जर आलं तर त्यांना म्हणायचं ॲडव्हेंटेशियस. अशा टाईपच्या बर्ड मोस्टली कुठं असतात? लीफ आणि रूट्समध्ये. तर एवढे कॅरेक्टर तुम्हाला स्टेमबद्दल लक्षात ठेवायचे. तर काय काय लक्षात ठेवायचं इन ब्रीफ लक्षात ठेवा. फर्स्ट, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेम? Stem is the ascending parts of plant axis which develop from the plumule of embryo during the germination of seed is known as the stem. दुसरं वाक्य, मग स्टेम हा पॉझिटिव्हली कोण आहे? फोटोट्रॉफिक, बिकॉज विच इज एक्सपोज्ड साइड द सनलाइट विच ग्रोज टुवर्ड द सनलाइट. निगेटिव्हली कोण आहे? जिओट्रॉपिक आणि हायड्रोट्रॉफिक, बिकॉज दे डू नॉट ग्रोज डीप डाऊन इन साइड द सॉइल, इट ग्रोज टुवर्ड द सनलाईट. म्हणून पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आणि तो सोर्स ऑफ वॉटरच्या दिशेने वाढतोय का? नाही आहे. मग तो निगेटिव्हली कोण झाला? हायड्रोट्रॉफिक. याच्यानंतर मेन कॅरेक्टर, स्टेम इट पजेसेस नोड अँड इंटरनोड. नोड आणि इंटरनोड आहे म्हणून तो काय प्रोड्यूस करतो? डिसिमिलर ऑर्गन. म्हणून काय म्हटलं? हेटेरोजिनस. मग डिसिमिलर ऑर्गन ज्यावेळेस त्याच्यावर डेव्हलप होतात ते इनर रिजनमधून होतात की आउटर रिजन? आउटर टिश्यू. मग तो एंडोजिनस की एक्झोजिनस? एक्झोजिनस. याच्यानंतर आपण पाहिलं स्टेमवर जो मेन पार्ट आहे जो लॅटरल ब्रँच डेव्हलप करतो, लीफ डेव्हलप करतो, फ्लावर डेव्हलप करतो, पण त्याची जी इमॅच्युअर स्टेज असते त्या पार्टला काय म्हणतो आपण? बर्ड. मग बर्डचं आपण कॅरेक्टर पाहिलं. बर्डची डेफिनेशन, बर्ड इज द कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड यंग शूट consisting a growing point which is overlapped by the immature leaf is known as the bud. But depending upon the development, this bud basically divided into the 2 types. First one is the vegetative bud, second one is the floral bud. The bud which develop the vegetative organ, that is called as the vegetative bud. The bud which develop the flower or reproductive organ, that's why the name is known as the floral or reproductive bud. Further, depending upon the position, the vegetative buds are again or further classified into the main following types. First one is the apical bud, apex ला present आहे त्याला म्हणून दुसरं नाव टर्मिनल बर्ड. सेकंड, ॲक्झिलरी बर्ड, ॲक्झाईलमध्ये प्रेझेंट असते. ॲक्झाईल कुठं असतो? स्टेम आणि लीफच्या मध्ये जो अँगल असतो त्याला ॲक्झाईल म्हणतात. आणि तिथं बर्ड असेल तर ॲक्झिलरी बर्ड. आणि या ॲक्झिलरी बर्डच्या आयदर साईडला आलं तर ॲसेन्सरी बर्ड. आणि नोड शिवाय जर कोणत्याही पार्ट्सवर जर बर्ड असेल तर काय म्हणायचं? ॲडव्हेंटेशियस बर्ड. आणि अशा मोस्टली बर्ड कुठे असतात? दीज बर्ड आर मोस्टली फाउंड ऑन द रूट अँड लीफ. तर इथं आपला स्टेम
स्टेमचे कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट झालेले आहेत आणि याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. बट बिफोर स्टार्टेड द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, आत्ता जो आपण हा डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम, ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन्स अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स हे पार्ट स्टडी केले. तर समोर इमेज मध्ये पाहतोय आपण शूट सिस्टम आणि रूट सिस्टमला डिफरन्शिएट केलेला पार्ट्स आहे, ज्यापैकी दोज पार्ट प्लांट पार्ट विच इज प्रेझेंट जस्ट अबोव द सॉइल सरफेस दॅट इज कॉल्ड लाईक द शूट सिस्टम. जेवढा पार्ट्स हा जमिनीच्या वर असतो या सर्व पार्टला मिळून काय म्हणतो आपण शूट सिस्टम. पण ऍक्च्युअल या शूट सिस्टम मध्ये जो सेंट्रल मेन पोर्शन्स असतो ज्याला आपण सेंट्रल प्लांट ऍक्सिस म्हणतात, तर ऍक्च्युअल त्यालाच काय म्हणतो आपण स्टेम. सो व्हॉट इज द स्टेम? Stem is the ascending parts of plant axis which develop from the plumule of embryo during the germination of seed. हा स्टेमचा सेंट्रल पोर्शन झाला जो कुणापासून डेव्हलप होतो प्लिम्यूल. सीडच्या मध्ये जो एम्ब्रियो असतो त्या एम्ब्रियो मध्ये जो रॅडिकल आणि प्लिम्यूल असतात त्या प्लिम्यूल पासून तो डेव्हलप होतो. अँड दॅट विच डेव्हलप्स द डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन और डिसिमिलर ऑर्गन. सो दॅट इज डेव्हलप ड्यू टू द पोझिशन्स ऑफ और प्रेझेन्स ऑफ नोड अँड इंटरनोड. तर हे सर्व आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कव्हर करतोय. तर पहा फर्स्ट याच्या आधी आपल्याला फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायचे. स्टेम इज द ascending parts of plant axis which develop from the plumule of embryo during the germination of seed. Now characteristics of stem. पहा फर्स्ट कॅरेक्टर काय दिला आपण पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक. पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक का म्हटलं? बिकॉज इट इज एक्सपोज्ड और विच ग्रोज टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट, सनलाईटच्या दिशेने वाढतात, पण त्याला काय म्हटलं आपण पॉझिटिव्हली. आणि निगेटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक. सेकंड इट बिअर्स द बर्ड. और बर्ड म्हटलं तर या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहिलं. बर्ड कशाला म्हटलं आपण? बर्ड ही कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड इमॅच्युअर ग्रोईंग पॉइंट्स असतो ज्याला आपण काय म्हणतात बर्ड. याच्यानुसार आपण पाहिलं बेसिकली बर्ड ह्या दोन टाइपच्या आहेत, व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह. पण त्याच्यामध्ये मेन दोन बर्ड ज्या टिपला प्रेझेंट असतात त्याला टर्मिनल बर्ड आणि जे एक्झाइल मध्ये आहेत त्याला काय म्हटलं आपण एक्झिलरी बर्ड. द बर्ड्स विच डेव्हलप्स कुठून डेव्हलप होतात? नोड अँड इंटरनोड, जे डिफरन्शिएट कॅरेक्टर पाहिलं आपण. इट प्रोड्यूस सिमिलर ऑर्गन डेव्हलप होतात की डिसिमिलर? डिसिमिलर ऑर्गन. त्या ठिकाणी फ्लावर, लीफ, ब्रँचेस डेव्हलप होतात, म्हणून आपण होमोजिनस म्हणणार की हेटेरोजिनस? करेक्ट, हेटेरोजिनस. याच्यानंतर लॅटरल ब्रँचेस हे कुठून डेव्हलप होतात? आउटर टिश्यू, ज्यामुळे आपण त्यांना काय म्हटलं एक्झोजिनस. सो शूट सिस्टम मधील स्टेम हा हेटेरोजिनस आहे आणि तोच पार्ट्स हा लॅटरल ब्रँच कुठून डेव्हलप करतो? तर लॅटरल ब्रँच आउटर टिश्यू पासून डेव्हलप होतो म्हणून त्याला एक्झोजिनस म्हणतात. आणि एक 100% पुन्हा वाक्य लक्षात ठेवायचं. ड्युरिंग द यंग स्टेम किंवा यंग स्टेज, ज्यावेळेस नवीन जर्मिनेशन झालेलं जे प्लांट असतं त्यावेळेस त्याचं जे स्टेम आहे त्याचा इनिशियल कलर कोणता असतो? ग्रीन कलर. So young stem which having the green in color, that's why they perform the process of photosynthesis. म्हणून young stem which having the ability to perform the process of photosynthesis. पा याच्यानंतर आपण पाहिलं स्टेम मध्ये जो मेन पार्ट्स आहे ज्याला काय नाव दिलं आपण बर्ड. सो बर्ड म्हटलं तर डेफिनेशन लक्षात ठेवायचे. बर्ड इज द कॉम्पॅक्ट यंग शूट consisting of a condensed stem or immature stem overlapped by the young immature leaf. That part is known as the bud. Bud हा असा स्टेमचा पार्ट्स आहे की जो इमॅच्युअर असतो, कॉम्पॅक्ट असतो, ज्यांच्यामध्ये ग्रोईंग पॉइंट आहे आणि ज्यांच्यावर ओव्हरलॅप हे कुणी केलं असतं? इमॅच्युअर लीफने केलं असतं. अशा पार्टला काय म्हणतो आपण बर्ड असं म्हणतात. पण या बर्डचं आपण बेसिकली जर क्लासिफिकेशन पाहिलं तर क्लासिफिकेशन किती पार्ट्स मध्ये केलं आपण? दोन पार्ट्स मधील. कोणते दोन पार्ट्स पाहिले आपण? करेक्ट, व्हेजिटेटिव्ह बर्ड आणि रिप्रोडक्टिव्ह बर्ड. पा व्हेजिटेटिव्ह बर्ड कुणाला म्हणतो आपण? पण कोणत्या बेसिसवर? डिपेंडिंग अपॉन द फंक्शन. हा शब्द लक्षात ठेवायचा. डिपेंडिंग अपॉन द फंक्शन द बर्ड्स आर ब्रॉडली क्लासिफाइड इनटू द मेन टू टाइप्स, व्हेजिटेटिव्ह बर्ड और फ्लोरल बर्ड. व्हेजिटेटिव्ह बर्ड काय डेव्हलप करतात? व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. फ्लोरल बर्ड काय डेव्हलप करतात? फ्लावर. म्हणून त्यांना काय म्हटलं आपण? फ्लोरल बर्ड, ज्याला आपण नाव दिलं टाइप्स ऑफ बर्ड. याच्यानंतर पाहिलं आपण व्हेजिटेटिव्ह बर्ड्स विच डेव्हलप द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. पा द बर्ड विच डेव्हलप द into branches are called as the vegetative bird. लीफ असेल
किंवा व्हेजिटेटिव्ह ऑर्गन असेल त्याला काय म्हटलं आपण व्हेजिटेटिव्ह बर्ड. पहा कॅबेजचं एक्झाम्पल दिलं होतं मला. लॉन्जिट्युडनल मध्ये सर्वात लार्जेस्ट टर्मिनल बर्ड जर पाहिलं असेल तर हे कशामध्ये असते कॅबेज मध्ये. हा लार्जेस्ट टर्मिनल बर्ड आहे. पहा याच्यानंतर पाहिलं ऑन द बेस ऑफ और पोझिशन द व्हेजिटेटिव्ह बर्ड फर्दर क्लासिफाइड इनटू द मेन 4 टाइप्स. ज्यामधील फर्स्ट पाहिलं अपायकल बर्ड, ज्याला दुसरं नाव दिलं आपण टर्मिनल बर्ड. पहा इमेज मध्ये पाहतोय आपण. द बर्ड which is present or located at the tip or apex of stem. स्टेमच्या अपेक्सला किंवा टर्मिनल पोझिशनला बर्ड असेल तर बर्डचं नाव काय असतं अपायकल बर्ड किंवा टर्मिनल बर्ड. त्यानंतर आपण दुसरी बर्ड पाहिलं द बर्ड प्रेझेंट इन द एक्झाइल ऑफ लीफ और ब्रांचेस दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झिलरी बर्ड. पहा समोर पाहतोय आपण स्टेम, या स्टेमवर लॅटरल ब्रँच किंवा लीफ असेल, या दोघांच्या मध्ये जो अँगल असतो त्याला काय म्हटलं आपण एक्झाइल. आणि इथं एक्झाइल ऑफ लीफच्या मध्ये जर बर्ड असेल तर या बर्डला काय म्हणायचं एक्झिलरी बर्ड. तर सेकंड एक्झिलरी बर्ड इज प्रेझेंट इन द एक्झाइल ऑफ स्टेम अँड लीफ दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झिलरी बर्ड. याच्यानंतर दोन बर्ड पाहिले आपण एसेन्सरी बर्ड. इन सम प्लांट सम ऍडिशनल बर्ड्स डेव्हलप्स आयदर ऑन साइड और अबोव द एक्झिलरी बर्ड. एक्झिलरी बर्डच्या अबोव असेल किंवा आयदर साइडला जर बर्ड असेल तर या बर्डला काय म्हणायचं एसेन्सरी बर्ड. आणि लास्ट पाहिले आपण ज्याचं काय नाव दिलं आपण करेक्ट ऍडव्हेंटेशियस बर्ड. ऍडव्हेंटेशियस बर्ड कोणाला म्हटलं ऑकेजनली इन सम प्लांट द बर्ड इज प्रेझेंट ऑन द रूट अँड स्टेम अदर दॅन नोड. नोड शिवाय अशा ठिकाणी जर बर्ड असेल, नोड हे कॅरेक्टर कोणाचं आहे स्टेमचं आहे. मग स्टेम शिवाय जर सपोज रूटवर किंवा लीफ वर जर बर्ड डेव्हलप होत असेल आणि अदर दॅन नोड असेल तर अशा बर्डला काय म्हणतो आपण ऍडव्हेंटेशियस बर्ड. मोस्टली सच टाइप ऑफ बर्ड प्रेझेंट ऑन द रूट अँड लीफ. यांच्यावर या बर्ड्स जनरली प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी आपण बर्ड अँड इट्स टाइप्स या आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. याच्यानंतर आपण मेन दुसरी बर्ड पाहिलं फ्लोरल बर्ड किंवा रिप्रोडक्टिव्ह बर्ड. कुणाला म्हटलं आपण फ्लोरल बर्ड द बर्ड विच डेव्हलप द फ्लावर और फ्लोरल बर्ड और रिप्रोडक्टिव्ह बर्ड. का म्हटलं द बर्ड विच डेव्हलप द फ्लावर और रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट्स वाय दिस बर्ड इज नोन एज द फ्लोरल बर्ड और रिप्रोडक्टिव्ह बर्ड. तर या ठिकाणी आपला स्टेमचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि बर्ड अँड इट्स टाइप्स हा पार्ट्स आपण या लेक्चर्स मध्ये कव्हर केलाय. इन ब्रीफ काय लक्षात ठेवायचं पहा स्टेमचे डेफिनेशन, त्यानंतर स्टेमचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर स्टेमवर असणारा पार्ट बर्ड आणि बर्डच्या व्हेरियस टाइप्स. इथपर्यंतचा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके लेट स्टॉप हिअर. थँक्यू.